हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फूड सेफ्टी हा लेसन पाहत आहोत आणि हा जो चॅप्टर 5th आहे त्याच्यातील हा सेकंड पार्ट आज आपण पाहतोय. यापूर्वीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, या नंतरचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. याचा एक्सरसाइज सुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन यापूर्वीचा आणि या नंतरचे सुद्धा व्हिडिओ पाहू शकताय तुम्ही. आता आपण सुरुवात करूया आजच्या भागाला. आज आपण पाहणार आहोत मित्रांनो फूड वेस्टेज हा टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत. फूड वेस्टेज याचाच अर्थ होतो अन्न नासाडी. आता या ठिकाणी म्हटलंय हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्टेड, म्हणजे कुठे आणि कसं अन्न वाया घालवलं जातं किंवा अन्न वाया जातं. तर मित्रांनो त्याचंच एक उदाहरण आहे. आपल्या आजूबाजूला असणारं लग्न समारंभ जो असतो ना, एक चांगलं उदाहरण आहे त्याचं की त्या ठिकाणी फूड वेस्ट होतं, अन्न वाया जातं, खूप वाया जातं अन्न. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त अन्न वाढलं जातं, आग्रह केला जातो आणि त्या ठिकाणी ते अन्न ताटात तसं शिल्लक राहतं. बऱ्याच वेळा ते अन्न योग्य हँडलिंग हाताळणी न केल्यामुळे सुद्धा वाया जातं, वाढताना सांडतं सुद्धा. अशा पद्धतीने फूड वेस्ट होतं. त्याचप्रमाणे लग्नामध्ये सुद्धा बघा, तांदूळ जे आहे, तांदूळ अक्षता वाटल्या जातात, अक्षता आहे की नाही, त्या अक्षता वाटताना बऱ्याचशा तांदळाची नासाडी होते, वेस्ट होतं, ते अन्न वाया जातं, आहे की नाही. मग आता आपण फूड वेस्टेज म्हणजे नेमकं काय ते पाहूया आणि फूड कसं वेस्ट होतं ते सुद्धा पाहूया. आता बघा, विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस फूड स्टफ्स लाईक सिरियल्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फिश as well as milk and milk products. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या भारताने अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण बनलेला आहे. म्हणजे आपल्याला कोणाकडून अन्नधान्य मागवावं लागत नाही. आपल्या देशामध्ये अन्नधान्य भरपूर पिकतं. कशाच्या मदतीने? सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने. आपल्या देशामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन तुम्ही ऐकलं असेल, हरित क्रांती झालेली आहे. त्याचप्रमाणे व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे धवल क्रांती म्हणतात त्याला. त्या ठिकाणी दुधाचं सुद्धा भरघोस उत्पन्न घेतलं जातं, आपलं उत्पादन केलं जातं. आणि त्या बाबतीत आपला देश, आपण सगळे नशीबवान आहोत. आपल्या देशातील शेतकरी बांधव अतिशय छान रीतीने सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फिश यासारखं उत्पादन घेत आहेत आणि आपण स्वयंपूर्ण बनलेलो आहोत. पण काय झालेलं आहे, मेनी पीपल इन अवर कंट्री अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. तरी सुद्धा आपला देश स्वयंपूर्ण असला तरी सुद्धा आपल्या देशामध्ये बऱ्याचशा लोकांना हंगर म्हणजे त्यांच्या भुकेला अन्न मिळत नाही, उपासमारीने मारतायत. बरेचसे लोक असे आहेत की ते उपासमारीने मारतायत. मेनी डू नॉट गेट इवन 1 meal a day. बऱ्याचशा लोकांना दिवसातून एका वेळेचं अन्न सुद्धा मिळत नाही. तरी आपला देश स्वयंपूर्ण आहे, सगळं काही पिकतंय आपल्या देशामध्ये तरी सुद्धा. Hence, it is our duty to prevent wastage of food where it takes place. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, ज्या ठिकाणी अन्न वाया जाते त्या ठिकाणी ते वाया न जाऊ देणं हे आपले कर्तव्य आहे. आता फूड वेस्टेजचे 2 प्रकार आहेत. एक आहे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे संख्यात्मक नासाडी, आणि दुसरा आहे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे गुणात्मक नासाडी. आता क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड पहिल्यांदा काय आहे ते आपण बघूया. क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता बघा, रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोईंग ऑफ सीड्स, इनअडक्वेट थ्रेशिंग, improper storage and wrong methods of distribution are some reasons for quantitative wastage of food. बघा, आता आपल्या देशामध्ये काय चुकीच्या पद्धती आहेत बघा. हँड सोईंग म्हणजे मुठीने धान्य पेरलं जातं. त्याचप्रमाणे इनअडक्वेट थ्रेशिंग म्हणजे चुकीच्या पद्धतीने मळणी केली जाते. बऱ्याचशा त्या ठिकाणी काय होतं, खळं असतं, त्या खळ्यामध्ये काय केलं जातं, भात असं पसरलं जातं, भाताच्या ओंब्या ज्या असतात त्या पसरल्या जातात आणि काय केलं जातं, त्या ठिकाणी त्याच्यावरून बैलांद्वारे ते थ्रेशिंग मळणी केली जाते आणि त्या ठिकाणी अन्नाची नासाडी होते, बरंचसं धान्य वाया जातं. इम्प्रॉपर स्टोरेज, योग्य ठिकाणी साठवलं जात नाही. म्हणजे एखादं गोडाऊन असेल मोठं, त्या ठिकाणी बरीचशी पोती फुटलेली असतात, त्या ठिकाणी उंदीर घुशी असतात, त्यामुळे बरंचसं धान्य कमी होतं. रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण व्यवस्था, ट्रान्सपोर्ट सिस्टीम ती सुद्धा चुकीची आहे.
त्यामुळे काय होतं, बऱ्याचशा ठिकाणी ते धान्य वाया जात असतं. बिसाइड्स मच फूड इज वेस्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड. आपल्याकडं प्रमाणापेक्षा जास्त अन्न वाढण्याची आग्रह करण्याची प्रथाच आहे गेस्टला. म्हणजे पाहुणे आले की त्यांना आग्रह करून वाढायचं, त्याची कॅपॅसिटी पाहिजे नाही किती खातोय तो, आणि त्याला जास्त प्रमाणात अन्न वाढायचं आणि ते अन्न तसंच ताटात वाया जातं. त्याचप्रमाणे ट्रॅडिशनल फिस्ट पारंपरिक भोजन असतात, है की नाही. हॅड इट नॉट बीन वेस्टेड ऑल दिस फूड कुड हॅव मेड द नीड ऑफ मेनी अदर्स. म्हणजे आपण जे अन्न वाया घालवतोय ना, ती काही लोकांची गरज आहे, म्हणून आपण अन्न वाया घालवायचं नाही. आता बघा, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. अन्नाची गुणवत्ता कशी नाहीशी होते किंवा अन्नाची गुणवत्ता कशी कमी होते बघा. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, गुणात्मक अन्न नासाडी. तर बघा, युझिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड. अन्न रक्षण करताना चुकीच्या पद्धती वापरायच्या. एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे जे अन्न रक्षक आहेत त्याचा जास्त प्रमाणात वापर करायचा, त्याच्यामुळं अन्न खराब होतं, त्याची क्वालिटी नाहीशी होती, कमी होते. ओव्हर कुकिंग. जास्त प्रमाणात अन्न शिजवायचं आणि त्यामुळे काय होतं, त्याचे दर्जा, त्यातले जे विटॅमिन्स आहेत ते निघून जातात. वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम. भाज्या चिरल्यानंतर धुतल्या की त्यातील सुद्धा जे पाण्यात विरघळणारे जे विटॅमिन्स आहेत ते निघून जातात. म्हणजे भाज्या चिरण्यापूर्वी धुवायच्या. आफ्टर कटिंग म्हटले ना, हे की नाही. मग भाज्या चिरल्यानंतर धुतल्या की काय होतंय, त्याच्यातील विटॅमिन्स वाहून जात आहेत. मिस हँडलिंग ऑफ फ्रुट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज. म्हणजे द्राक्ष किंवा जे आंबे आहेत, हा नाजूक फळं आहेत, त्यांचं व्यवस्थित हँडलिंग केलं नाही, ती व्यवस्थित हाताळले नाही की ते खराब होतात. द्राक्ष तर तुम्हाला माहिती. मिस कॅल्क्युलेशन ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स. म्हणजे एखादं अन्न आहे ते ज्या ठिकाणी तयार झाले त्यापासून त्याच्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जर खूप वेळ लागला तरी सुद्धा त्याची क्वालिटी, गुणवत्ता कमी होते. दीज आर सम कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. याच्यामुळेच काय होते, अन्नाची गुणात्मक नासाडी होत असते. ओके, आता पुढे पहा. व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. तुम्ही काय करू शकता, अन्न वाया जाऊ नये आणि अन्न खराब होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता. तर त्या ठिकाणी बघा, पहिला उपाय तुम्ही काय करू शकता, सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन इट. तुम्ही जेवढं खाता ना तेवढंच ताटात वाढून घ्या. दुसरं काय करू शकता, अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. जास्त प्रमाणात अन्नपदार्थ शिजवणं टाळा. त्यानंतर काय करा, अवॉइड थ्रोविंग अवे लेफ्ट ओव्हर फूड, रियूज इट इन अ प्रॉपर वे. म्हणजे उरलेलं अन्न फेकून देणं सुद्धा टाळा आणि जर ते योग्य प्रकारे वापरता येत असतील तर त्याचा पुनर्वापर सुद्धा करू शकताय. म्हणजे आपल्या घरी बघा, भात वगैरे शिळा राहिला तर आपण तो परतून खातो, है की नाही. दूध खराब झालं तर त्याचा कलाकंद वगैरे बनवू शकतो आपण. आता बघा, बाय ओनली ॲज मच ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, मिल्क एटसेट्रा ॲज यू नीड. तुम्हाला जेवढी गरज आहे ना तुमच्या घरामध्ये तेवढंच धान्य, तेवढंच भाज्या, तेवढीच फळे आणून ठेवा. अवॉइड द टेम्पटेशन टू मेक एक्सेसिव्ह परचेस. म्हणजे अधिक खरेदीचा मोह टाळा. म्हणजे समजा आपल्या घरी 4 माणसं आहेत आणि आपण 4 डझन केळी घेऊन आलो तर ते योग्य नाहीये. जेवढी गरज आहे तेवढंच खरेदी करा. पुढे आहे, स्टोअर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूड स्टफ्स लाईक व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, मिल्क एटसेट्रा युझिंग प्रॉपर मेथड्स. बघा, हवाबंद डबे, बाटल्यांमधील स्टोअर ग्रेन्स म्हणजे धान्य जे आहेत, अन्नधान्य किंवा जे इतर पदार्थ आहेत ते भाज्या वगैरे ज्या आहेत त्यांची योग्य ठिकाणी त्याचं स्टोरेज करायचे, साठवायचे. म्हणजे भाज्या असतील तर त्या फ्रीजमध्ये साठवा, फळं असतील ते फ्रीजमध्ये साठवा, दूध असेल ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवा. त्याचप्रमाणे अजून कसं टाळू शकतो आपण, चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल्ड, कॅन्ड, पॅक्ड फूड अँड यूज विदिन दॅट टाइम. तुम्ही कोणताही पॅकिंग असलेलं म्हणजे हवाबंद पदार्थ खरेदी करता तेव्हा काय करा, ती जी बॉटल असेल, तो कॅन असेल किंवा पॅकिंग असेल, पॅकेट असेल तर काय करा, त्याची एक्सपायरी डेट बघा आणि मगच खरेदी करा आणि एक्सपायरी डेटच्या आधीच तो वापरून टाका. त्यानंतर आहे, ईट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व्ड युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या ताटात जेवढं अन्न वाढून घेतले ना तेवढं सगळं खा, खरकट टाकू
नका. आता बघा या ठिकाणी म्हटले ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. व्हॉट कॅन वी डू टू अवॉइड यूज ऑफ राईस ग्रेन्स ॲज अक्षता अँड टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड ड्युरिंग वेडिंग फीस्ट. म्हणजे बघा लग्न समारंभाच्या वेळी अक्षता टाकल्या जातात तांदूळ म्हणून, त्याचप्रमाणे अन्न सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाया जातं. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? तर आता याचं जे आहे ना, तुम्हीच विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याचा आन्सर मी तुम्हाला सांगितलं. अक्षतांऐवजी आपण काय वापरू शकतो, है की नाही? अन्न वाया जाऊ नये म्हणून लग्नामध्ये काय करू शकतो आपण, तर त्याचं आन्सर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता पुढे बघा, या ठिकाणी खूप महत्वाचं या ठिकाणी आहे. हा 16 ऑक्टोबर हा खूप महत्वाचा दिवस आहे. हा वर्ल्ड फूड डे असा म्हटला जातो, जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हटला जातो याला. 16 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर. आणि हा कशासाठी साजरा केला जातो? टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज. अन्न सुरक्षा आणि अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी टाळावी याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण व्हावी लोकांमध्ये, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ओके, आता पुढे पाहूया. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन म्हणजे अन्न साठवण आणि सुरक्षा. तर आता बघा, वी हॅव लर्न अबाउट व्हेरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअर टाईट पॅकिंग. आपण बऱ्याचशा अशा सुरक्षित पद्धती अन्न साठवण्याच्या पाहिलेल्या आहेत की त्या कोणत्या आहेत? फ्रीजिंग म्हणजे गोठवून ठेवणे, ड्राईंग म्हणजे वाळवणे, त्याचप्रमाणे बॉइलिंग म्हणजे उकळणे. उकळल्यानंतर सुद्धा अन्नामधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मरून जातात. त्याचप्रमाणे एअर टाईट पॅकिंग केलं तरी सुद्धा ते अन्न सेफ राहतं. दीज डिफरंट मेथड्स प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आपण अन्न वाळवलं, बऱ्याचशा वेळा बघा ज्वारी वगैरे जे धान्य आहे ते वाळवलं की ते बराच काळ टिकतं, है की नाही? फ्रीजिंग म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलं दूध सारखे पदार्थ, त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढच होत नाही, म्हणून ते सेफ राहतं, है की नाही? आता आपल्याला बघायचं फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. अन्नरक्षण बघा, प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन हे डिफरंट गोष्टी आहेत या. आता प्रोटेक्शन काय आहे आणि प्रिव्हेन्शन काय आहे बघा, प्रिझर्वेशन काय आहे बघा. फूड प्रोटेक्शन म्हणजे काय पहिल्यांदा पाहूया. प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबायल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. अन्नरक्षण कशाला म्हणायचं बघा. वेगवेगळ्या कारणाने अन्नामधील सूक्ष्मजीव असतात, मायक्रोबायल ग्रोथ म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ झाल्यामुळे अन्न खराब होतं, किंवा बऱ्याच वेळा जे कीड लागण्यामुळे जे अन्न खराब होतं ते त्याच्यापासून वाचवणं, यालाच काय म्हणायचं? फूड प्रोटेक्शन म्हणजे अन्न रक्षण म्हणायचं. कळलं? प्रोटेक्शन कशाशी संबंधित आहे? मायक्रोबच्या वाढी आणि पेस्ट म्हणजे किडीपासून रक्षण करतं प्रोटेक्शन. पेस्ट म्हणजे किडीपासून रक्षण होतं आणि मायक्रोब म्हणजे सूक्ष्मजीवांपासून रक्षण करणं म्हणजेच फूड प्रोटेक्शन. आणि फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय बघा. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे वेगवेगळे अन्नरक्षक, अन्न परिरक्षक की जे बाजारात मिळतात, केमिकल्स असतात किंवा काही नॅचरल गोष्टी सुद्धा असतात की त्या अन्नामध्ये टाकल्यानंतर ते फूड जे आहे ते बराच काळ टिकतं. यालाच काय म्हणतात मित्रांनो? फूड प्रिझर्वेशन म्हणतात. ओके, त्याच्यामुळे फूड स्पॉइलेज होत नाही. फूड प्रोटेक्शन कशापासून प्रोटेक्ट करतं आपल्याला? मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव आणि कीड यांच्यापासून. आणि प्रिझर्वेशन म्हणजे बाह्य ते जे फूड आहे त्याच्यामध्ये बाहेरचे काही नॅचरल असतील किंवा काही केमिकल सबस्टन्स त्याच्यामध्ये मिक्स केले तर ते अन्न किंवा ते धान्य बराच काळ टिकतं, त्याला फूड प्रिझर्वेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल तांदूळ किंवा जे ज्वारीसारखं धान्य आहे त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला जातो, हे झालं प्रिझर्वेशन. ओके, आता बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन्स बद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. नॅशनल इन्स्टिट्यूशन्स काय आहे आणि कोणती नॅशनल इन्स्टिट्यूशन काम करते ते आपल्याला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? अन्न आणि औषध प्रशासन. दिस इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन दॅट कंट्रोल्स प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. हे सरकारी यंत्रणा आहे किंवा सरकारचं शासकीय यंत्रणा आहे ही फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. ती काय करते? फूड प्रोडक्शन म्हणजे अन्न निर्मिती आणि फूड डिस्ट्रीब्युशन म्हणजे अन्न वितरण याच्यावर कंट्रोल करते. त्याचप्रमाणे औषधं जे आहेत ना
त्याच्यावर सुद्धा याचं नियंत्रण असतं. किती औषधं निर्माण होतात आणि तयार केली जातात आणि किती औषधं वितरित केली जातात, डिस्ट्रीब्यूट केली जातात, त्याच्यावर सुद्धा त्याचं स्टँडर्डायझेशन, त्याचं प्रमाणीकरण सुद्धा फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करत असतं. ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्याला FSSAI हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, हॅज बीन एस्टॅब्लिश ॲज पर द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऍक्ट 2006. म्हणजे 2006 मध्ये हे अन्न आणि औषध प्रशासन यंत्रणा ही स्थापन झालेली आहे. आता पुढे पाहूया मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. अन्न रक्षणाच्या पद्धती कोणत्या आहेत बघा. तर या ठिकाणी पहिली पद्धत आपण पाहूया. वेगवेगळ्या पद्धती आहेत, सगळ्या पाहूया आपण. आता या ठिकाणी पहिली पद्धत पाहूया फ्रीजिंग. फ्रीजिंगचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? फ्रीजिंगला मराठीमध्ये गोठणीकरण किंवा गोठवणे असं म्हणतात. गोठवणे म्हणजे थंड करणे, थोडक्यात प्रमाणापेक्षा थंड करणे. आता बघा, बायोलॉजिकल अँड केमिकल रिएक्शन्स इन फूड मटेरियल्स आर स्लो डाऊन ऍट लो टेम्परेचर. म्हणजे कमी तापमान असतं तेव्हा सगळ्या ज्या बायोलॉजिकल प्रोसेस असतात किंवा केमिकल रिएक्शन असतात त्या कमी होतात. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. आणि बायोलॉजिकल प्रोसेस थांबल्या की मायक्रोबची वाढ होत नाही, केमिकल रिएक्शन सुद्धा होत नाहीत आणि त्यामुळे ते जे फूड आहे, ते जे अन्न आहे ते बराच काळ टिकतं. दॅट इज वाय रेफ्रिजरेटर्स आर यूज इन द किचन. म्हणून आपल्या स्वयंपाकघरामध्ये फ्रीज असतो, आहे की नाही? कशामुळे असतो? त्या ठिकाणी लो टेम्परेचर असतं, कमी तापमान असतं आणि त्या ठिकाणी मायक्रोबची वाढ होत नाही, केमिकल रिएक्शन होत नाही आणि त्यामुळे पदार्थ जास्त काळ टिकतात. मग या पद्धतीने आपण भाज्या असतील, त्याचप्रमाणे दूध असेल तर फ्रीजिंग या मेथडने आपण ते काय करतो? साठवून ठेवू शकतो. आता पुढे बघा, इथं आहे यूज ऑफ इनर्ट गॅस. निष्क्रिय वायूंचा उपयोग केला जातो. तर कशासाठी केला जातो बघा, कसा केला जातो? नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेफर्स. तुम्ही बटाट्याचे वेफर्स खाता किंवा चिप्स खाता तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हवाच असते. तर त्या ठिकाणी कोणता गॅस असतो? नायट्रोजन गॅस असतो पॅकिंगमध्ये, त्या पॅकिंगमध्ये. अँड अदर फूड प्रोडक्ट्स दस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट इन देम. त्या ठिकाणी एअर टाईट पॅकेटमध्ये फंगस म्हणजे बुरशीची वाढ होत नाही आणि इन्सेक्ट म्हणजे कीटक तर त्याच्यामध्ये जातच नाही, एवढं ते पॅक असते. त्यानंतर पुढची मेथड आहे अन्न कसं साठवायचं बघा, स्मोकिंग. तर स्मोकिंगचा अर्थ होतो धूर फवारणी. तर बघा, फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. अल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज इन दिस मेथड. म्हणजे जे धान्य वगैरे आहे त्याच्यावर काय केलं जातं? अल्युमिनियम फॉस्फाईड. इथं बघा, हा शब्द लक्षात ठेवा, अल्युमिनियम फॉस्फाईड. हा पदार्थ किंवा हे केमिकल धूर फवारणीसाठी वापरलं जातं धान्यावर आणि धूर फवारल्यानंतर सुद्धा ते अन्न सुरक्षित राहत असतं. आता या ठिकाणी बघा, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. कीटकनाशकांचा वापर. पुढची मेथड कोणती आहे? यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांचा वापर. आता बघा, मेलॅथियन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. पोत्यात धान्य भरलं की त्या पोत्यावर मॅलेथियन हा जो पदार्थ आहे, केमिकल आहे, त्याचा स्प्रे किंवा ते फवारलं जातं. कुठं? पोत्यात धान्य भरल्यानंतर त्या पोत्यावर काय केलं जातं? फवारलं जातं. आता पुढची मेथड बघा, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह. अन्न परिरक्षकांचा वापर केला जातो. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं प्रिझर्वेशन मध्ये काही नॅचरल पदार्थ आहेत, नैसर्गिक पदार्थ आहेत, त्याला नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणतात. काही केमिकल आहेत, केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत. इथं नॅचरल म्हटले बघा आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत काही. तर आपण दोन्ही पाहूया. पहिल्यांदा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह कोणकोणते आहेत बघा. सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन पिकल्स, जॅम्स, मुरांबा, पेठा. बघा आता, मुरांबा, पेठा, जॅम किंवा पिकल, लोणचं तयार करताना मीठ बघा जास्त प्रमाणात घातलं जातं, तेल जास्त प्रमाणात घातलं जातं, म्हणजे लोणचं वर्षभर टिकतं. आता हे जे आहेत सॉल्ट, शुगर, ऑइल, हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत, ते निसर्गतः उपलब्ध असतात. जॅम सुद्धा बघा 6-6 महिने टिकतात. कशामुळे? त्याच्यामध्ये सॉल्ट, शुगर, ऑइल असतं त्यामुळे. ओके, ही झाली नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. त्याचप्रमाणे काही केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत, काही रसायनं सुद्धा आहेत.
की जे अन्नामध्ये मिसळून ठेवली की ते अन्न जास्त दिवस टिकतं किंवा त्याचं प्रोटेक्शन होतं, रक्षण होतं. तर केमिकल प्रिझर्वेटिव्ह कोणते आहेत बघा. ऍसिटिक ऍसिड, त्याला विनेगर म्हणतात, लक्षात ठेवा शब्द. ऍसिटिक ऍसिड म्हणजे विनेगर. सायट्रिक ऍसिड आहे, सोडियम बेन्झोएट आहे, अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट सॉल्ट्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्ह. यांची नावं लक्षात ठेवा. केमिकल प्रिझर्वेटिव्ह, ऍसिटिक ऍसिड त्यालाच विनेगर म्हणतात, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेन्झोएट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट सॉल्ट्स ही आहेत केमिकल प्रिझर्वेटिव्ह. दे आर युज्ड इन सॉसेस. आता ह्यांचा वापर कुठे केला जातो? सॉस तयार करताना. बघा आपल्या घरात सॉस आणलेला बरेच दिवस टिकतो. जेलीज तयार करताना, जॅम तयार करताना. त्याचप्रमाणे पॅकेज रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड्स, म्हणजे तयार भाज्या किंवा तयार अन्नाची पाकिटं जी आहेत त्यांच्यामध्ये ह्या केमिकल प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो. अँड दीज प्रिझर्वेटिव्ह कीप द फूड सेफ फॉर अ व्हेरी लॉंग ड्युरेशन. आणि अशी प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये मिक्स केली तर ते अन्न जास्त काळ टिकत असतं. आता पुढची एक मेथड आहे फूड प्रिझर्वेशनची, प्रोटेक्शनची, ती आहे इरेडिएशन. इरेडिएशन, तुम्हाला हा शब्द नवीन असेल. इरेडिएशनला मराठीमध्ये म्हणतात किरणीयन. म्हणजे फूड म्हणजे जे अन्न आहे त्याच्यावर किरणांचा मारा केला जातो. तर बघा आता काय आहे ही मेथड. इन दिस मेथड food is exposed to ionizing radiation such as high energy electrons emitted by accelerators, X-rays, gamma rays emitted by radioactive isotopes, etc. म्हणजे बघा, उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे जास्त एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन्स ते कशातून निघतात? ऍक्सिलरेटर असतात, ते अणुभाट्यांमध्ये असतात. त्याचप्रमाणे एक्सरेज क्ष किरणांद्वारे, गॅमा किरणांद्वारे येणार, एमिटेड बाय रेडिओटिव्ह आयसोटोप्स म्हणजे किरणोत्सारी जे पदार्थ आहेत त्यांच्याद्वारे येणारे गॅमा किरण आहेत, एक्सरेज आहेत, त्यांचा मारा केला जातो अन्नावर. त्यामुळे काय होतं? दिस प्रोसेस डिस्ट्रॉय द मायक्रोब्स. अन्नामध्ये असणारे मायक्रोब जे आहेत, सूक्ष्मजीव आहेत, ते डिस्ट्रॉय होतात. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट होतात. इन्सेक्ट, कीटक असतील त्याच्यामध्ये, इन्सेक्ट असतील ते सुद्धा नष्ट होतात. अशा रेज जे आहेत, एक्स रेज, गॅमा रेज, की जे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स मधून मिळतात, त्यांचा मारा केला जातो. शेल्फ लाईफ ऑफ फ्रुट्स इन्क्रीज ड्यू टू इन्क्रीज इन रायपनिंग पिरियड. म्हणजे फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्याची हानी कमी होते फळांवर ह्यांचा मारा केल्यानंतर. ओके, अशा पद्धतीने बटाटे, कांदे हे जे पदार्थ आहेत ते जास्त कालावधीसाठी टिकतात. पोटॅटोज आणि ऑनियन्स. कारण की तुम्ही बटाटे आणि कांदे पाहिले तर ते जास्त काळ राहिले तर काय होतं? त्याला कोंब फुटतात, है की नाही? बटाट्यांना कोंब येतात, कांद्यांना कोंब येतात, पण या रेज ज्या आहेत, हे किरण जे आहेत, यांचा मारा केला त्याच्यावर तर त्यांना कोंब येत नाहीत लवकर आणि ते जास्त काळ टिकत असतात. आता पुढची मेथड आहे पाश्चरायझेशन. पाश्चरीकरण म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर पाश्चरायझेशन मेथड ही दूध टिकवण्यासाठी आहे. तर पाश्चरायझेशन मेथडने दूध कसं टिकवलं जातं बघा. These methods involves heating the milk or other similar foodstuffs up to a certain temperature. एका विशिष्ट तापमानापर्यंत दूध किंवा दुधासारखा पदार्थ काय केला जातो? गरम केला जातो, त्याला उष्णता दिली जाते. आणि ऍट 80 डिग्री सेल्सिअस किती तापमानापर्यंत हे केलं जातं? दूध किती तापमानापर्यंत तापवलं जातं? 80 अंश सेल्सिअस पर्यंत तापवलं जातं. किती वेळ ठेवलं जातं त्या 80 अंश सेल्सिअस तापमानाला? 15 मिनिटं ठेवलं जातं. 80 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत ते 15 मिनिटं तापवलं जातं. अँड कुलिंग इट क्विकली, आणि पटकन थंड केलं जातं. बघा, दूध 80 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत 15 मिनिटं तापवलं जातं आणि पटकन थंड केलं जातं. याच्यामुळे काय होतं? दिस डिस्ट्रॉय द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. दुधामध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, ते मरतात. अँड कीप्स फॉर अ लॉंगर ड्युरेशन, आणि दूध काय होतं? जास्त काळ टिकतं. आता बघा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? इन महाराष्ट्र irradiation plants have been installed at Lasalgaon for onions and potatoes, at Navi Mumbai for spices and condiments. तर या ठिकाणी बघा, लासलगाव जे आहे ते नाशिकला आहे. त्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन भरपूर होतं, म्हणून त्या ठिकाणी
इरेडिएशन म्हणजे त्या ठिकाणी किरणीयन करण्यासाठी किंवा किरणांचा मारा करण्यासाठी, कांदा जास्त वेळ टिकवण्यासाठी, त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी लासलगाव इथे एक केंद्र उभारण्यात आलेलं आहे. कांदा आणि बटाट्यांसाठी म्हणजे कांदे आणि बटाटे टिकवण्यासाठी लासलगाव इथं प्रक्रिया केली जाते महाराष्ट्रामध्ये. नाशिकचं कोणी असेल व्हिडिओ पाहणार तर लासलगावला हा प्लांट आहे. आणि नवी मुंबईला सुद्धा असा प्लांट आहे, पण नवी मुंबईला कांदे आणि बटाटे नाही टिकवले जात, तर त्या ठिकाणी स्पायसेस अँड कंडिमेंट्स म्हणजे मसाल्याचे जे पदार्थ आहेत, लवंग, मिरी नाही का असे पदार्थ आहेत, ते पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी असे प्लांट आहेत नवी मुंबईला आणि लासलगावला. लासलगावला कांदे आणि बटाट्यांसाठी आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी ग्रेट सायंटिस्ट म्हटले, महान शास्त्रज्ञ की ज्याची प्रोसेस आपण आता पाहिली, की ज्यांनी पाश्चरायझेशनचा शोध लावला, त्यांचं नाव आहे द मायक्रोबायोलॉजिस्ट लुई पाश्चर. त्यांचं नाव काय आहे? लुई पाश्चर नाव आहे. ही डेव्हलप द टेक्निक ऑफ प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रेझिंग इट्स टेम्परेचर. तापमान वाढवून मायक्रोबायल ग्रोथ जे आहे, सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्याचा शोध या लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. म्हणून त्यांच्या नावावरूनच या प्रोसेसला पाश्चरायझेशन म्हटलं जातं. लुईस पाश्चर, त्याचं नाव आहे लुईस पाश्चर, त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन या मेथडला नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा पार्ट 2 होता. पार्ट 3 मध्ये आपण उरलेला पार्ट पाहणार आहोत. तर पार्ट 3 पाहण्यासाठी आताच काय करा, लगेचच डिस्क्रिप्शन मध्ये जावा आणि पार्ट 3 वर क्लिक करा आणि हा पार्ट सुद्धा शिकून घ्या. याचा एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. थँक्यू.